मोतीराम गोंधळी सज्ज तो स्ट्रायकरला फलंदाज जल्पेश. पहिला चेंडू अतिशय सुंदर फटका कार्पेटच्या मध्ये चेंडू लॉंग मध्ये जातोय. केतन मात्र तो चेंडूला उचलते पे करतोय. एकच धाव चांगलं क्षेत्रक्षण बनवतंय केतनचं. अतिशय चांगला फलंदाज आहे सलामीचा फलंदाज केतन मात्र या वर्षी खूप आक्रमक फलंदाजी करतो. 350 आतापर्यंत लावलेत. या वर्षीचा विचार केला तर तुषार पाटील 4 वेळा 50 धावा कुठल्या आहेत. तर निलेश मात्रे यांनी आत्ताच गेल्या रविवारी आदरांजली चषक मध्ये 50 धावा कुठल्या. रक्षक आपण बघतोय संगनायक किरण म्हात्रे क्षेत्रक्षमतेमध्ये बदल करतो. निलेशसाठी पॉइंट लेग सर्कल मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण तटिया सर्कल मध्ये मिड विकेट लेग क्षेत्रक्षण पाहतोय. फुटावा चेंडू लॉक करतो. चेंडूला 200 च्या गॅप मध्ये चेंडूला घेऊन करतो. चेंडू कार्पेटच्या चेंडू सीमा पार 4 धावा. गुड शॉट. थँक्यू. एक जबरदस्त व्यक्तिमत्व नांदिवलीचे गणेश पाटील कृपया व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचे. आयोजकांतर्फे आपलं हार्दिक स्वागत. अतिशय चांगलं सहकार्य असतं जितो 11 संघाच्या सर्व खेळाडूंना आणि टीमला खूप सपोर्ट असतो त्यांचा. गणेश पाटील यायचे. पुढे मोतीराम गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटनं मारा करतोय. स्ट्रायकीला फलंदाज आपण बघतो निलेश म्हात्रे चौकाराने आघात करतोय. चेंडू अतिशय सुरेख चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू फीड होतोय. स्टेक्षक जाऊन किरण चेंडूपर्यंत फीड करतोय. एक धाव इथं मात्र मिळते. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 6. आपण स्पर्धा पाहता जय गावदेवी क्रिकेट संघ नांदिवली कोल्हेवाड्याच्या माध्यमातून गावदेवी चषक 2017 आज स्पर्धेचा अंतिम दिवस मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. तो म्हणजे आपण म्हणले तर जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल अप्रतिम परफॉर्मन्स दाखवला. प्रवीणने गोलंदाजीत खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला. तर फलंदाजीत आपण पाहिले ते जगदीश पाटीलने सेमीफायनल मध्ये अतिशय चांगली फलंदाजी केली. 41 धावांची खेळी केली. ताबडतोब फलंदाजी केली होती. मोतीराम गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला फलंदाज जल्पेश भोईर. जल्पेशसाठी ऑन साइडला फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट लेग क्षेत्रक्षण पाहतोय. लॉंग ऑन लेग क्षेत्रक्षण पाहतोय. चेंडू अतिशय सुरेख चेंडू ऑन साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निधाव चेंडूची समाप्ती होते. रक्षक आपण यावेळी पाहतोय प्रदीपला पाहतोय. निधाव चेंडूची समाप्ती होते. पुन्हा मोतीराम गोलंदाजी मार्कवर एक अतिशय चांगला आपण पहिले गोलंदाज आहे तेवढाच चांगला फलंदाज सुद्धा आहे. अष्टपैलू खेळाडू मोतीराम राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा अतिशय सुंदर फटका कव्हरच्या डोक्यावर ना खेळून काढतोय. मिड ऑफ आणि कव्हरच्या मधनं चेंडू सीमा पार करतोय. 4 धावा. गुड शॉट. थँक्यू. धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 10. पुणेदा मोतीराम गोलंदाजी मार्कवर क्षेत्रक्षण पुणेदा बदल करतोय. तर मिडऑफच्या खेळाडूला आपण बघितलं तर कव्हर्सला आणलं जातं आणि कव्हर्सच्या खेळाडूला मिडऑफला आणलं जातं. मोतीराम गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मार करतोय. चेंडू लो फुल टॉस चेंडू लॉक करतो. चेंडू हवे ते झेल सुटतो. इथे मात्र प्रयत्न चांगला केला होता अविनाशनी पण अविनाश मात्र चेंडूला हातात विसावून घेत नाहीये. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनगडी बाद आपण बघतोय धावसंख्या 11शी धावसंख्या. एक चांगला स्टार्ट बघायला मिळतोय मोठागाव संघाकडून. पाहिजे दुसरं षटक कोण घेऊन येत आहे. अविनाशने आपण मिड विकेटला झेल सोडलाय. जीवदान मिळालंय जलपेशला. जीवदान आपण नेहमी म्हणतो क्रिकेटमध्ये जीवदान खूप महागात पडू शकतात. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच. गोंधळी सज्ज होतो. एक अष्टपैलू खेळाडू केतन म्हात्रे अतिशय चांगला खेळाडू. या वर्षी बघितलं तर केतनला 2 बाईक मिळाल्यात. तो केतन म्हात्रे 5 चेंडूमध्ये 5 षटकार सुद्धा मारल्यात आणि 6 चेंडूमध्ये कौशाच्या मैदानात 6 षटकार मारण्याचा विक्रम सुद्धा आहे. अतिशय आक्रमक फलंदाज आणि या वर्षी खूप फॉर्मात फलंदाजी करतोय केतन म्हात्रे. त्यामुळेच तर या जीजी स्पोर्ट वाकलन संघाने तब्बल 18 चॅम्पियनशिप पटकावल्यात. केतन गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला जलपेश.
हा चेंडू अतिशय सुरेख चेंडू गुडल्याच पण चेंडू खाली जातोय ऑन साइडला चेंडू मिड विकेटच्या रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न केला चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये निर्धाव चेंडूची समाप्ती होते पुढे केतन गोलंदाजी मार्कवर मोतीराम भोईर आपण बघतोय क्षेत्रक्षामध्ये बदल करतोय केतन गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचन कक्षा कडून राईट आर्म राऊंड द कडे मारा करतो स्ट्रायकरला फलंदाज पुणे बदल करतोय मोतीराम कारण की आपण पडद्याच्या मागे जर चेंडू गेला तर 2 धावा आणि पडद्याच्या बाहेर जर चेंडू राहिला तर तुम्हाला धावा घ्यायच्या आहेत आणि जर पत्रावर चेंडू गेला तर 2 धावा डिक्लेअर असणार आहेत केतन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मार्क करतो जलपेश भोईर हा चेंडू ऑन साइड फुल करतो चेंडूला चेंडू सीमा पार 4 धावा गुड शॉट थँक्यू आमचे आयोजक आपण पाहिले तर केतन डोने आज 4थ्या दिवसात मी त्यांना 4 प्रकारच्या टी शर्ट प्रदान करताना बघतोय धावसंख्या चौकाराने वाढते धावसंख्या धाव फलकारते 15 धावा केतन गोलंदाजी मार्कवर तिकडे मार्क हा चेंडू लाईन बघावी लागणार आहे पंच सांगतात की लाईन चुकीची आहे वाईडने धावसंख्या वाढते धावसंख्या धाव फलकारती 16 धावा आपण आज बघतोय अप्रतिम चमचमणाऱ्या ट्रॉफ्या आमचे स्पर्धेचे प्रमुख आयोजक जे म्हणजे रामदास डोडे त्यांच्या सौ सुद्धा आपण पाहता त्यांचा सुद्धा आपण बघतो फोटो आहे या ट्रॉफ्यांवरती चेतन पुणे अतिशय सुंदर फटका ऑफ ड्राईव्ह क्लास कव्हर ड्राईव्ह चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या मधनं चेंडू सीमा पार 4 धावा गुड शॉट पालखी मानाची वेताल देवाची सजवली काल्लेच्या पोरांनी कौसाला जमलाय पालखी चाल देवाच्या कौसाला जमलाय पालखी थँक्यू आपण बघतो या स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक रामदास दिनकर डोने शिवसेना विभाग प्रमुख माजी सरपंच नांदिवली कुलवाडा त्यांच्या सौ सोनाली रामदास डोने शिवसेना महिला शहर संघटक सुद्धा आहेत जबरदस्त व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून आपण पहिल्या दिवशी खेळपट्टीचं पूजन केलं होतं आणि स्पर्धेला आपण सुरुवात केली होती धावसंख्या चौकाराने वाढते धावसंख्या धाव फल करते 20 धावा केतन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क करतो शॅकल जलपेश भोईर हा चेंडू लॉप करतोय लॉंग ऑन लॉंग च्या मधनं आउट ऑफ द पार्क 6 धावा गुड शॉट पुन्हा एकदा विनंती करतो आमच्या स्वयंसेवकांना की ऑफसाईडला जी रिक्षा तिकडे तुम्ही थांबायच्या सर्वांनी एक जागी थांबू नका आपले स्पर्धेचे प्रमुख आपण पहिले तर आयोजक रामदास डोणे तुम्हाला सूचना करण्यासाठी सांगतायत प्लीज अंतिम दिवस आहे षटकाराने धावसंख्या वाढते धावसंख्या धाव फलकारते 26 धावसंख्या आपण बघतो 26 पण केतन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मार्क करतो मात्र एंड बदलतो शॅकल जलपेश हा चेंडू पुण्याचा बॉटमध्ये कलाईचा वापर केला अप्रतिम क्षेत्रक्षण तट्या सर्कल मध्ये विनोद भोईर मात्र जेल पकडतो इथं शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये जलपेश बॅक टू पवेलियन किरण यांना मिळणारी पहिली सफलता डीजे सॉरी केतन मिळणारी पहिली सफलता आणि अतिशय चांगला झेल पकडला आपण म्हणजे तर विनोद भोईर यांनी आपण म्हणजे की जबरदस्त क्षेत्ररक्षण दाखवलं 30 सर्कल मध्ये कलेचा चांगला वापर केला होता आणि पहिला फलंदाज इथं मात्र बाद होतोय नवीन फलंदाज यावेळी एक अतिशय चांगला फलंदाज तिसऱ्या क्रमांकाचा किरण पाटील
केतन यांना मिळणारी पहिली सफलता. बघा जे शेंगावाले तर पडद्याच्या आड जरा बाहेर व्हायचंय, आयोजक आम्हाला सूचना करण्यासाठी सांगतायत. थँक्यू. केतन गोलंदाजी मार्कवर राऊंड तिकडे मार्क करतो. शॅकल निलेश युवतचा वापर करतो. चेंडू पुन्हा एकदा चेंडूला चेंडू कारपेटच्या माध्यमातून जोपर्यंत चेंडू फीड होतोय. 1 मिनिट इथं मात्र कव्हर सीरीज मध्ये 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27. 1 गडी बाद 27 मोठेगाव संघाची. डीजे आपण पाहिले तर 9 चेंडूमध्ये 20 धावा केल्या आणि जलपेश मात्र बाद होतोय. पुणे त्या गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं संघाचा 30 जर्दी घेऊन येतोय मोतीराम. मोतीराम भोईर एक अतिशय चांगला गोलंदाज. पण पहिल्या षटकात मात्र गोलंदाजी चांगली झाली नव्हती. धावा 11 दिल्या होत्या या षटकात. केतनच्या आपण दुसऱ्या षटकात धावा आल्या त्या 16 धावा. पण एक महत्वपूर्ण फलंदाज त्यांनी बाद केले. जलपेशला मात्र बाद केले. आपण जोडी पाहता ती निलेश आणि किरणी जोडी. यष्टरक्षक आपण म्हणतो प्रदीप पाडेल एक अतिशय चांगला मिडल ऑर्डर मधील फलंदाज आहे. मोतीराम तो निलेश लोफुटा चेंडूला कारपेटच्या मध्ये खेळून काढतो. चेंडू जोपर्यंत 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहिले तर मिडविकेट रिझन मध्ये 1 धाव पूर्ण करतो. 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. थोडीशी मिसफीड झाले ते लोंगनचा खेळ जातो. चेंडूला उचलतोय फेकी करतोय. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय. 29 आमचे गुणलेखक नवीन कोणकरा चौथ्या दिवशी सुद्धा आमच्या सोबत गुणलेखकाची खूप चांगली कामगिरी पार पाडताना दिसत आहेत. मोतीराम तो निलेश ऑन साइडला बिरकावून देतोय. मिड विकेटच्या डोक्यावरना 6 धावा. गुड शॉट. धावसंख्या वाढते. धावसंख्या 35. हॅलो चेक. धावसंख्या आपण बघतोय 35. पुणे मोतीराम गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मार्क करतोय. चेंडू अतिशय सुरेख चेंडू फुलेंडरचा चेंडू खोदून काढतोय. यावेळेला चेंडू जो पर्यंत या सर्कल मध्ये पॉइंटला फीड होतोय. 1 धाव मिनिटे 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फल करते आपण पाहतो. 36. आता स्ट्राईकला फलंदाजी तो किरण पाटील. डाव्याने उजव्या हाताने फलंदाजीची जोडी असल्यामुळे मैदानात आपण पंचांना देखील वारंवार आपल्या एंड बदलावं लागतं. क्षेत्ररक्षण वारंवार इथं चेंज करावं लागतं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. मोतीराम गोलंदाजी मार्कवर ओर तिकडे मारा करतो. चेंडू अतिशय सुंदर प्रकार चेंडूला चेंडू झालाय. आपण बेले तर 1 षटकावर रिझन मध्ये जोपर्यंत चेंडू फेड होतोय. 2 धावा इथं मात्र पूर्ण होत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती 38. त्या सर्कलच्या बाहेर आपण ऑन साइडला पाहिलं तर फाईन लेग बॅक स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षण आपण पाहत आहे. गलीला सुद्धा क्षेत्ररक्षण म्हणतात. मिडविकेटला लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षण. चेंडू लॉक करतोय. चेंडू यावेळेला हवे ते लॉंग ऑनच्या डोक्यावरना 6 धावा. गुड शॉट. थँक्यू. धावसंख्या 44. किरण पाटीलच्या बॅटमधून 1 षटकार येतोय. मोतीराम गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर कट करतोय. अप्रतिम स्क्वेअर कट. जोपर्यंत चेंडू पॉइंटला फीड होतोय. 1 10 मिनिट चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. 30 सर्कलच्या बाहेर षटक संपतं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धाव फलकावरती बघतोय 45. डीजे
आले देवाचे पालखीला वाजत गाजत पालखी निघाली थँक्यू थँक्यू गावाला. थँक्यू. काल आपण सामना झाला होता बघितलं तर मॅरिट आणि अनमॅरिट त्याच संघाची आपण विजेत्या संघाला सुद्धा ट्रॉफी दिली जाणार आहे आणि ती ट्रॉफी आता मात्र आमच्या समालोचन कक्षामध्ये आलेली आहे. जबरदस्त चमचमणारी ट्रॉफी आपण पाहतोय. अजून एक सामना पाहणार आहोत आपण. शिवसेना डोंबिवली ग्रामीण आणि शिवसेना मलंगड विभाग मध्ये आपण एक सामना पाहणार आहोत. ठीक 3 वाजता आपण तो सामना पाहणार. गोलंदाजी सज्ज होतोय आपण म्हणजे एक अष्टपैलू खेळाडू विनाश भोईर गोलंदाजी सज्ज होतोय. अविनाश गोलंदाजी मार्कवर. चला जे प्रेक्षक आहेत त्यांनी जरा लवकर फास्ट जायचंय. किरण बरोबर आहे. अविनाश गोलंदाजी मार्कवर आहे. अतिशय चांगला गुणवान मातबगार खेळू अतिशय चांगला गोलंदाज आहे आणि तेवढंच चांगला मिडल ऑर्डर मधला फलंदाज अविनाश. किरण हा चेंडू लॉक करतोय. चेंडू लॉंग ऑन लॉंगच्या मधनं आउट ऑफ द पार्क. 6 धावा. गुड शॉट. बाया ठाकुरली गावा मनी गो बाया मोठे गावचे गाव बनवो. थँक्यू. धावसंख्या 51. किरण मात्र खूप चांगली फलंदाजी करतोय. गेल्या रविवारी आपण या संघाने चॅम्पियनशिप पटकावली पण त्यानंतर या संघाने मात्र आपला फॉर्म पूर्णपणे वापसी करून आणलाय. जबरदस्त नाव मोठं होतं या संघाचं आणि तो संघ मात्र यावर्षी अडचणीत सापडला होता पण एक चॅम्पियनशिप पटकावल्यानंतर खरोखर खेळाडूंचे मनोबल वाढलेलं आहे. पण विनाश गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. चेंडू पुन्हा शॉर्ट पूल करतोय. चेंडू मिड विकेट आणि लॉंग ऑन रिजन मधनं चेंडू सीमा पार करतोय. 6 धावा. गुड शॉट. बाया ठाकुरली गावा मनी गो बाया मोठे गावचे गाव बनवो. थँक्यू. 2 चेंडूवरती 2 षटकार बघायला मिळतात. पुन्हा अविनाश. किरण चेंडू अतिशय सुरेख चेंडू खोदून काढतो. चेंडूला अजून चेंडू फीड होतोय. एस्टिक्स जाऊन प्रदीप चेंडूला फीड करतोय. 10 मिनिटे 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहतोय. 58. 1 गडी बाद 58. खूप चांगली फलंदाजी बघायला मिळते. आपण बघितलं तर निलेश जलपेश आणि मात्र किरण खूप चांगली फलंदाजी करतोय. गेल्या रविवारी आपण म्हणजे या संघाने चॅम्पियनशिप पटकावली आहे. धनंजली चषक पटकावला होता. अविनाश लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. शॉर्ट चेंडू हुक करतो चेंडूला. चेंडू यावेळेला सीमा पार करतो. पंचांचा इशारा काय तो पाहायचाय. 2 धावा असणार आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चेंडू गेला होता. बघा थोडस ग्राउंड आपण बघितलं तर आउटफिट थोडीशी तिकडे खराब आहे. तिकडे डिक्लेअर धावा ठेवल्यात. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते. 60 धावा. अविनाश गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो. स्टॅकला म्हणून निलेश. चेंडू ऑप्शनच्या बाहेर जाणार. चेंडू पंच स्क्वेअरची खूण करताय. धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते. आपण पाहतोय 61. अविनाश गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. पंचांकडे पाहिलं तर पण पंच मात्र कोणत्याची खूण करत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अविनाश मात्र आता 2 चेंडू बघितले कमबॅक करतोय. तो मात्र अविनाश गोलंदाजी मार्कवर सायकल पर्यंत निलेश. रिवाचा वापर केला. चेंडू बॉटमचा वापर करून चेंडूला थाट्या सर्कलमध्ये फीड करतोय. चांगलं क्षेत्र पॉईंटला विनोद भोईर यांचं 1 मिनिट आहे. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते. आपण पाहतोय यावेळी 62 षटक 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 62 पाहतो आपण. पहिल्या षटकात धावा आल्या तर आपण बघितले तर विचार केला तर 11 धावा. दुसऱ्या षटकात आपण केतनच्या 16 धावा. त्यानंतर आपण तर मोतीरामच्या आपण बघितले 17 धावा आल्या. अविनाशच्या षटकात धावा आल्या. आमचे गुरु लेखक मला सांगतायत 17 धावा येत आहेत. धावसंख्या आपण बघितली तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर 62. 75 अंतिम षटक कोण घेऊन येतोय आणि अंतिम षटकामध्ये पाहिजे तर कशावर फलंदाजी होते. 1 गडी बाद 62 ची धावसंख्या आहे.
गोलंदाजी सज्ज होतोय अजिंक्य. अजिंक्य पाहिजे तर कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. अंतिम षटक. या संघ फलंदाजी खूप चांगली आहे. जी स्पोर्ट्स वाकलांकडे तेवढीच चांगली आपल्याला फलंदाजी इथं बद्दल करतोय मोठा संघ. अजिंक्य गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं व संघाचं 5वं षटक अंतिम षटक गणतोय. त्यानंतर सामना असणार आहे पहिल्या फेरीतील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. हे पक्ष अगासनाचा सामना असणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं नाणेफेकीसाठी. अजिंक्य गोलंदाजी मार्क स्ट्राईकला बंद. निलेश अतिशय सुरेख चेंडू पडल्यानंतर खाली जातोय चेंडू. अतिशय सुरेख चेंडू होता. खूप वेगाने चेंडू आला होता. चल जरा पाणी लवकर घेऊन जायचं मैदानात. फास्ट जरा फास्ट. खूप जबरदस्त चेंडू वेगाने चेंडू फेकला आणि चेंडू आपण म्हणजे तर लागलाय फलंदाजाला. सर्व खेळाडू आपण पाहिले तर लगेच एकत्र येत आहेत. कारण हेच तर आपल्या ग्रामीण खेळाडूंची ओळख आहे. खेळाडू कोणत्या गावचा हे महत्वाचं नाही. खेळाडू आपल्या ग्रामीण आहे आणि खेळाडू आपण म्हणले की मैदानाच्या बाहेर खूप चांगले मित्र आहेत. मित्रत्वाचं नातं जपतं जातं मात्र मैदानात. आपल्या संघाचे सर्व खेळाडू विचारपूस करतायत. कारण निलेश म्हात्रे अतिशय चांगला फलंदाज आणि सर्व खेळाडू आपण बघितले त्याचा आदर सुद्धा करतायत. सर्व वाकलन संघाचे खेळाडू सुद्धा एकत्र आले आहेत. म्हणजे स्पोर्ट्समॅनशिप आपल्याला दाखवता येते. जी स्पोर्ट्स वाकलन संघाचे सर्व खेळाडू. पहिला चेंडू खूप वेगाने फेकला होता आपण बघितले तर अजिंक्यने. अविनाश आपण म्हटले तर अजिंक्य गोलंदाजीमध्ये अविनाशच्या षटकात धावा आल्या होत्या 17. अजिंक्य आता मात्र पहिला चेंडू सुरेख फेकतोय. फलंदाजाला बीट केलं होतं. स्ट्राईक केलं फलंदाज. डावखुरा फलंदाज निलेश. अजिंक्य एक नवोदित गोलंदाज आहे. अजिंक्य पाटील एक नवोदित गोलंदाज आपण पाहतोय. रफ्तार का सौदागर. चेंडू लो फुलटा चेंडू. चेंडूला कापाच्या मध्ये घेऊन काढतोय. चेंडू जोपर्यंत लॉंगर फील्ड होतोय. अविनाश येतोय एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलतोय फील्ड करतोय. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. 2 चेंडू सुरेख फेकतोय तो अजिंक्य. एक नवोदित गोलंदाज. अजिंक्यला आज आम्ही प्रथमच गोलंदाजी करताना बघतोय. जबरदस्त गोलंदाज रफ्तार का सौदागर. खूप चांगली गोलंदाजी करतो. आता मात्र इथं 2 चेंडू सुरेख फेकल्यात. सायकल फलंदाज आपण बघतोय किरण पाटील. अजूनही 4 चेंडू बाकी. धाव संख्या म्हणजे संघाची 63. 4 षटकाच्या मध्ये 62 धावा त्या. चेंडू बॅक पडतोय. स्क्वेअर कट करतो. अप्रतिम झेल पकडतोय बॅककोट पॉइंटला. राहुल चांगलं झेल पकडतोय. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा जय असो. जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय. थँक्यू. अप्रतिम गोलंदाजी करतोय अजिंक्य. संघनायकांचा जो विश्वास होता त्या विश्वासाला एक गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. एकच धाव त्याने गडी सुद्धा बाद करतोय. नवीन फलंदाज आपण बघतोय परेश भोईर. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय इथे मात्र गोलंदाज. तमाचं पाहायचं येणाऱ्या 3 चेंडू मध्ये किती धावा करतोय. निलेश मात्र नॉन स्ट्राईकला. स्ट्राईकला परेश भोईर. 4 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिले तर 62 धावा होत्या. धावसंख्या 63. अजिंक्य गोलंदाजी मार्कवर राईट आर्म उर्दीकडे मारा करतोय. फुलटावा चेंडू पूल करतो. चेंडूला चेंडू जातोय बॅकवर्ड स्कोअर रिजन मध्ये. चेंडू सीमा पार देतोय. 4 धावा. गावांची मोठी आई गो दाखवली बैलाई रागानी गो. थँक्यू. धावसंख्या चौकाराने वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहतोय 67. अजूनही आपण 2 चेंडू बाकी आहेत. पुन्हा अजिंक्य गोलंदाजी मार्कवर.
राईट आर्म ओर तिकडे मार्ग परेश आपला चौकाराने खातं उघडतोय. अजिंक्य तो परेश चेंडू पुण्याला चेंडूला खेळून काढलाय. चेंडू लॉंग ऑनला बीट करतोय तो लॉंग ऑफला. चेंडू सीमेरेच्या बाहेर जाऊन शकतोय. 6 धावा फक्त वेगाने टाकलाय चेंडू आणि त्याला फक्त दिशा दिली. बॅटने स्पर्श केलं आणि चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावर जातोय. धावसंख्या वाढते. धावसंख्या 73. मोठी गावाची मोठी आई गो दाखवली बैलाडी रागारी गो. थँक्यू अजिंक्य परेश अतिशय सुरेख चेंडू. कीपर बीट होतो. 1 धाव पूर्ण होते. इथं मात्र पाहायचंय दुसरी धाव पूर्ण होते का. 2 धावा करण्याचा प्रयत्न करतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या धावपल करते आपण पाहतोय. 75 धावा 76 धावांचं लक्ष. खरं जी गोलंदाजी आपण अजिंक्यने 3 चेंडू मध्ये केली होती 3 नंतरचे 3 चेंडू फेकले नाहीत त्याने आणि धावा दिल्या त्याकडून आपण या षटकामध्ये शेवटच्या षटकामध्ये धावा दिल्या त्या अजिंक्यने 13 धावा दिल्या एकूण 75 धावले 76 धावांचं लक्ष. पाहिजे जीजी स्पोर्ट्स वाकलन संघ कशा प्रकारे फलंदाजी करतो की मोठा गाव संघ त्यांना रोखतोय. डीजे शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा थँक्यू डीजे.
जबरदस्त आपण बघितलं गेलं तर पण संगीत ऐकला इंदुरीचा बाळासाहेब ठाकरे यांचं सातत्याने बघितलं गेलं तर यांची विचार सातत्याने पूर्ण मुंबई असो महाराष्ट्र असो. गेम प्ले होतो. पहिला चेंडू भिडकावून दिलाय. मान्यवरांच्या बघितलं तर यावेळेस स्वागत होतं षटकार टीट फोर टॅट जशाच तसं उत्तर. पहिला चेंडूवरती पहिला संघर्षमय षटकार. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे थँक्यू डीजे. जबरदस्त संगीताने तेवढी चांगली फलंदाजी होती मैदानामध्ये. केतन मात्रेचा बल्ला बोलतोय. सेकंड हा चेंडू लिडिंग आहे. चेंडू कीपरच्या पाठी गेला. शॉर्ट मॅन झोनला चेंडूची फील्ड होईल. निलेश म्हात्रे सुद्धा संघ नाही तोपर्यंत फक्त आणि फक्त दरम्यान बघितलं सिंगल येते. सामना बघतो मैदानावरती. यावेळेस विचार जर केला तर मोठा का विपक्ष जी स्पोर्ट्स वाकलन बिग फाईट सामना. कारण का मोठा गाव संघ बघितलं तर एक चांगला संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला बघितलं गेलं तर तेवढा चांगला संघ इन्फॉर्म संघ आहे. सातत्याने बघितलं गेलं आपण बघतो चांगल्या प्रकारचं क्रिकेट त्याला पाहायला भेटलं. तब्बल बघितलं गेलं तर खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये धावांची इन्व्हेस्टमेंट 75 धावा दापालकावरती लावल्यात. तर 76 धाव्याच्या आपल्याला मात्र 76 धावा तर चेस करायचे आहेत. तर दोन आघाडीचे फलंदाज दोन चांगल्या पण खेळाडू बघतो. केतन मात्रे तर दुसऱ्या बाजूच्या मैदानावरती प्रदीप पाटील. तर पहिले षटक जल्पेश भोईरचा वापर मोठा गाव संघाच्या माध्यमातून. हा चेंडू लिडिंग एज मात्र दरम्यान फलंदाज बाद. चिकन भरपूर अपेक्षा केली होती. तो फलंदाज मात्र यावेळेस नाराज करतोय. वाकलन संघाचा वाकलन संघाला पहिला झटका. प्रदीप पाटील बॅक टू पॅव्हिलियन. बाया ठाकुर्ली गावा मनी गो बाया मोठे गावचे गाव बानुगो. मोठे गावाची मोठी आई गो दाखवली बैनाई रागानी गो. थँक्यू डीजे. तसं यापुढे सामना असणार आहे निलजे विपक्ष आगासन. दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर या स्नॅनपैकीसाठी निलजे विपक्ष आगासन बिग फाईट सामना मात्र दुसऱ्या फेरीत आपल्याला पहिला सामना पाहायला भेटेल. यावेळेस पहिल्या फेरीत आपण चौथा सामना बघतोय. एका बाजूला मोठा गाव संघ तर दुसऱ्या बाजूला बघतो मैदानावरती यावेळेस विचार जर केला तर वाकलन संघ. पहिल्या विकेटचं बटन पहिला झटका बटन यावेळेस लागतोय. पहिला ब्रेक थ्रू कारण का सातत्याने चांगल्या प्रकारची गोलंदाजी जल्पेश भोईरचा वापर केला जातोय या पहिला P1 षटकामध्ये. षटक क्रमांक पहिले मार्गाचा तब्बल धावसंख्या दाबालकावरती बघितले गेले तर येतात आतापर्यंत 7 धावा दाबालकावरती. पहिला चेंडू षटकार दाखवला केतन मात्रेने आणि त्याच्या नंतर प्रदीप पाटील बाद झालाय. नवीन पद अविनाश भोईर तिसरा क्रमांकाचा फलंदाज. हा चेंडू स्क्वेअर विकेट चेंडू घेऊन काढलाय. ऑन साईडला छोटीशी फील्ड होईल. पण चांगलं क्षेत्ररक्षक होते दरम्यान किरण पाटील. तोपर्यंत धाव अजून एक येते. धावसंख्या दाबालकावरती अजून एक नेल. तब्बल 8 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक पहिले P1 मार्गाचा दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये आपण सामना बघतोय. या मैदानावरती दोन चांगले संघ. चांगला आपल्याला क्रिकेट पाहायला भेटेल. क्रिकेटचं महासंग्राम या आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. कारण का आजचा एक चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला भेटेल. तर कोणता खेळाडू मात्र या चमचम त्या बाईकवरती बसून आपल्या घरी जाईल. सेकंड हा चेंडू ऑन साईडला घेऊन गेला. ऍप्टिट्यूड सिलेक्शन आउटफील्ड पास आहे. चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्या हातून क्रिकेट. जरी प्रदीप पाटील बाद झालाय त्याची अजिबात बघितले गेले तर यावेळेस मात्र कमी भासत नाही मैदानावरती. आपलं काम चोखपणे बजावलाय. 1 सेकंड अजून एक चौकार. गुड शॉट. थँक्यू डीजे. धावसंख्या डबल फिगर मध्ये धावसंख्या दाबालकावरती तब्बल 12 धावा. केतन सेकंड हा चेंडू ऑन साईडला घेऊन काढलाय. चेंडू येतात लॉंग ऑन झोनला. तेवढं क्षेत्ररक्षण महेश वेले. थोडीशी फेक होईल तोपर्यंत फक्त सिंगल. जसं की अजून एक षटक क्रमांक संपला गेला. पहिल्या P1चा पहिला षटकाचा खेळ संपला गेलाय. आणि धावसंख्या दाबालकावरती बघतोय 13 धावा दाबालकावरती पहिला षटक संपलाय. पहिलं वाजवी षटक संपलाय. बघितलं गेलं तब्बल विचार जर केला तर 76 धावेची गरज आहे. बघितलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल धावसंख्या दाबालकावरती येत आहेत. बघितलं गेलं तर या दरम्यान 13 धावा दाबालकावरती 15.20 ची सरासरी गाठायची. धावसंख्या दाबालकावरती बघतोय पहिल्या षटकाच्या आखारीस तब्बल आतापर्यंत फक्त 13 धावा. चला पण जास्त विलंब करू नका. लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. पण चला यापुढे सामना असणार आहे वाकलन विपक्ष निलजे. माफ करा निलजे विपक्ष आगासन. चला आगासन संघाचा आपण संघाच्या संघनायकाकडे विनंती असेल की आपण लवकर लवकर यायचे. आपण सामना बघतो यावेळेस वाकलन विपक्ष मोठा गाव.
हा चेंडू अनसाईडला घेऊन क्षेत्ररक्षक मध्ये परेश चेंडूवरती यावेळेस डबल माइंड झाले कारण आधी चेंडूवरती गेले त्याच्यानंतर पुन्हा एकदा चेंडूची वाट बघितली तोपर्यंत चेंडू 1 पॉइंट फरार भगवा चौकार. धावसंख्या त्या पलकावरती अजून 4 नाही ते डबल स्कोर मोजून 17 लॉस ऑफ 1 विकेट 17 धावा त्या पलकावरती महेश वेले चेंडू खेळण्यासाठी ऑन साइडला घेऊन काढला आहे चेंडू तातून लॉंग ऑन झोन क्षेत्ररक्षक परेश चेंडूची फील्ड चेंडूची फेक होते पण दरम्यान 2 धावा मात्र घेण्याचा आधी कॉल केलं त्याच्यानंतर मात्र फक्त सिंगल कारण का फेकी जशी पाहिजे त्याची मात्र ऍक्युरेट नाही तोपर्यंत सिंगल कंप्लीट धावसंख्या अजून 1 नेल तब्बल विचित्र 18 धावा धापालकावरती येत आहेत षटक क्रमांक मार्गदर्शन सर्कल पापनचं दुसरं कारण का पहिल्या P1 षटकामध्ये धावसंख्या बघितली धापालक तब्बल बघितलं तर 13 धावा खर्च केला जलपेश भुईरने मात्र यावेळेस महेश वेळेचा वापर केला जातोय मोठ्या गाव संघाच्या माध्यमातून. हा चेंडू अविनाशसाठी ऑनसाइडला घेऊन काढलाय स्क्वेअर विकेट जबरदस्त क्रिकेट आपल्या फलंदाजी शॉर्ट पोल छोटा पोल केला ताकदीचा योग्य तो वापर दमदार षटकार. धन्यवाद डीजे. चला आगातन संघाचे संघनायक आपण लवकरात लवकर यायचे चेंडू अपडाच घेऊन काढलाय त्यावेळेस क्षेत्ररक्षक येतात चेंडूची फील होईल तोपर्यंत सिंगल येते धावसंख्या अजून 1 नेल स्कोर मोजून 25. चला आपण नागराज जायचं पण वरती एक षटकाच्या नंतर नाणेफेकी होईल एका बाजूला नागराज असतील नागराज मुंडे दुसऱ्या बाजूला असणार आहेत अजय पाटील. हा चेंडू अपड्राच करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र जातो कीपरच्या पाठी शॉर्ट मॅन झोनला सिंगल कंप्लीट होता प्रयत्न होईल चेंडूची फेक होतो पर्यंत भरपूर वेळ जातोय 2 धावा कंप्लीट चांगला कॉम्बिनेशन दोघांमध्ये यस नो वेट या 3 शब्दांचा वापर सातत्याने धाव घेण्यासाठी मात्र यावेळेस चांगल्या प्रकारचं क्रिकेट धावसंख्या अजून 2 येते स्कोर झोन 27 लॉस ऑफ 1 विकेट 27 धावा धापालकावरती प्रदीप पाटील लवकर बाद झाला आणि त्याच्यानंतर बघितलं अविनाश भोईर आणि दुसऱ्या बाजूला केतन मात्रे दोघांनी जिम्मेदारी घेतली आणि अतिशय चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपण बघितलं गेलं तर यावेळेस या मैदानावरती चेंडू जबरदस्त क्लास टाइप नेत्रदीप फाटका देखना फाटका फरार भगवा चौकार. पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला चैता पाकाचे महिन्याने येईन मी जत्रला. आमचे मान्यवर संजू भाऊ यांना विनंती असेल की आपण सुभाष नाणेफेकीचा कौल करायचा आहे तर सामना असेल आगासन विपक्ष निधी 11 निलजे असा सामना असेल तर नाणेफेकीचा कौल केला जातो आमच्या व्यासपीठावरती. आमचे संजू भाऊ आमचे मान्यवर आहेत एक जबरदस्त व्यक्तिमत्व यांच्या शुभ असते निधी निलजे संघाने नाणेफेकीचा कौल प्रथम जिंकलाय. सामना अजय पाटील 4 षटकाचा असेल शब्द दखल घ्या. नागराज सामना 4 षटकाचा असेल 4 प्रवेश तुम्हाला गुणाचा वापरणं अनिवार्य असणार आहे. पहिलं षटक सर्कल पाबंदीचा असेल निधी 11 निलजे विपक्ष आगासन बिग फाईट सामना आपल्याला पाहायला भेटणार आहे. 2 चांगले संघ आमने सामने चांगले संघ आमने सामने असतील तेवढाच चांगलं आपल्याला क्रिकेट पाहायला भेटणार आहे. बाजूला अजय असतील बघितलं गेलं तर अजय असेल नितेश असेल ज्युनियर अजय असेल दुसऱ्या बाजूला स्वतः केजू मुंडे असतील करण मेडेकर निल्सन मडवी असतील नागराज असतील चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला भेटणार आहे. दरम्यान 2 षटकाचा खेळ संपलाय धावसंख्या बघितलं गेलं तर येतात आतापर्यंत विचार केलं तर 31 धावा धापालकावरती अजूनही 18 चेंडू समीकरण 45 धावेची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे.
तर समीकरण विचार केलं तर 2 षटकाचा खेळ संपला गेला. त्यामध्ये धावसंख्या धाबालकावरती सर्कल पाबंदी संपली आणि 31 धावा धाबालकावरती नेट टू नेट फाईट जशाच तसं उत्तर आता देण्याचा प्रयत्न मैदानावरती वाकलन संघाच्या माध्यमातून. वाकलन संघाचा त्याने 2016-17 मध्ये अतिशय चांगलं क्रिकेट दाखवलाय. तर काही दिवसापूर्वी 15 मात्र जिंकला होता. हा चेंडू बॉन्सर होता. चेंडू किपरच्या पाठी गेला. चेंडूची फील्ड होईल तोपर्यंत सिंगल येते. दरम्यान पंच हाईट फॅक्टरचा विचार करतात. नो बॉल. मेन पंच सांगतात चेंडू सुवेरे 1+1 एकूण 2 धावा येतील. धावसंख्या अजून 2 येत आहेत. डबल धावसंख्या धाबालकावरती 33 धावा धाबालकावरती येत आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ असताना दरम्यान तिसरा आपल्या सेकंड स्पेल मध्ये जल्पेश बोरचा वापर केला जातोय. या मोठ्या गाव संघाच्या माध्यमातून 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 43 धावेची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. दुपारचं सत्र आपण बघतो या रगरग तेवणामध्ये अतिशय चांगला सामना. वन्स अगेन ऍक्शन दिलेल्या मैदानावरती अजून एक बाउन्सर फेकला गेला तो बंद कीपर बीट. स्वेर चेंडू केतन मात्र नो बॉल बघितलं तर आमचे स्क्वेअर लेगचे पंच देतील. मेन पंच स्क्वेअर चेंडू देतील. तर बॉन्सरची आपण वॉर्निंग एखाद्या वेळेस दिली असेल का काय माहिती नाहीये. नाहीये फ्री हिट नाहीये. दरम्यान धावसंख्या धाबालकावरती 35 धावा धाबालकावरती येत आहेत. सामना आपण जर बघितलं गेलं तर आतापर्यंत चांगल्या प्रकारचा आपण बघतोय एन्जॉय करतोय. हा सामना लोवर फुल टॉस ऑन साइडला घेऊन काढला चेंडूला. दरम्यान क्षेत्ररक्षक किरण जाधव चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण कारण का बघितलं चेंडूमध्ये थोडासा चकमा दिला होता. दरम्यान थोडं चांगलं क्षेत्ररक्षण कमबॅक केला किरण पाडील. दरम्यान पेट्रोलिंग करतात लॉंग ऑन झोन मधून तोपर्यंत मिड विकेट लॉंगच्या मध्ये महेश वेल तर लॉंग ऑनला आहेत. विकेट आहे त्या दरम्यान परेश क्षेत्ररक्षण बघतोय 30 घेरेच्या बाहेरचे क्षेत्ररक्षण मात्र या दरम्यान. धावसंख्या धाबालक अजून विचार केलं 2 येते. तब्बल धावसंख्या धाबालकावरती 37 37 धावा धाबालकावरती लॉस ऑफ 1 विकेट. स्ट्रायकला पर्यंत सज्ज होत आहेत अविनाश भोईर जलपेश साठी. सेकंड हा चेंडू बिरकोण्याचा प्रयत्न होता. लिडिंग एज मिस टायमिंग शॉट आहे. निलेश जेलकरी जज करतोय. चूक होणार नाही फलंदाज बाद. या दरम्यान अविनाश भोईर बॅक टू पेव्हिलियन. दुसरा झटका वाकलन संघाला. सगळे गावचे सातू पाऱ्या आई माझी सतवाची माऊली गो माऊली गो. सगळी जमून सोना धरती आईला बालू मी प्रीती गो मी प्रीती गो. चंदनी बालू की आईची स्वप्नीला सुतारू गरीती गो गरीती गो. जाई मोगऱ्या पालखी आईची दशक माली काय प्रीती गो प्रीती गो. थँक्यू डीजे. तुमचे सर स्वयंसेवक आपण जायचं सीमारेषा लगत कारण चेंडू जर बाहेर गेला तर आपण लवकर आतमध्ये कसा येईल या अनुषंगाने कारण आपल्याकडे वेळ कमी असेल. आजचा आपण बघतो अंतिम दिवस शेवटचा दिवस सुपर संडे आणि भरपूर संघाचा लाडका प्रेक्षक वर्ग सुद्धा येतोय मैदानाच्या चौफेर. मात्र बसण्याची व्यवस्था केली आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गाला. बघ मग वातावरण तेवढंच चांगला आमचा लाडका प्रेक्षक वर्ग मात्र पहिल्या दिवसापासून त्यांचा भरपूर सहकार लाभलाय. त्या लाडक्या प्रेक्षकांचा पुन्हा स्वागत असणार आहे या स्पर्धेच्या अंतिम दिवस या स्पर्धेचा. जलपेश हा चेंडू दरम्यान लोअर पडत होता की चेंडू घेऊन आपल्याच्या माध्यमातून अपील पास आहे. चेंडू वन बॉल रूप जबरदस्त क्रिकेट अफलातून क्रिकेट मैदानावरती. बघितलं तर केतन मात्र एका बाजूने आपला केलेला सातत्याने एका बाजूने फलंदाज बाद होतात मात्र कोणती कमी बाजून देत नाहीये. धावसंख्या त्याच मोमेंट आतापर्यंत येते. अजून एक चौकार गुड शॉट. माझी वरदेवी आईचे अमरखर गावाला. माझी वरदेवी आईचे अमरखर गावाला. चैत पाकाचे महिन्याने येईन तुझे मी सतरला. थँक्यू डीजे. चैत पाकाचे तर धावसंख्या अजून 4 ने येते. स्कोर मोजून 41 लॉस ऑफ 2 विकेट्स. केतन सेकंड हा चेंडू दरम्यान ब्लॉक आला होता. चेंडूमध्ये खराब क्षेत्ररक्षण दरम्यान चुका होत आहेत.
तुम्ही एक क्षणी चेंडू मात्र दरम्यान उचलण्यामध्ये जर तुम्ही जास्त वेळ जर घेतला लगेच दुसरी धाव कंप्लीट करतील, कारण का दोन सख्खे बंधुराज आहेत किरण आणि केतन. दोन सख्खे बंधुराज मात्र यावेळेस मैदानाच्या आतमध्ये सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट या दरम्यान दाखवण्याचा प्रयत्न करतात. दोन्ही चांगले खेळाडू आहेत. बॅक टू बॅक 2-0 षटकार मध्ये मदन सावंगे आमचे नांदिवलीचे यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. मदन सावंगे चांगले कुस्तीपटू होते. कुस्तीपटू आमचे सातत्याने भरपूर त्यांनी आमचा नांदिवली कवच त्यांनी बरोबर उचवलं होते. ते आमचे मदन सावंगे यांच्याकडे पारितोषिक आलाय. सेकंड हा चेंडू केतनी मध्ये भिटकावून दिलाय. तिथे क्षेत्ररक्षक जस्ट तोपर्यंत मात्र दरम्यान जबरदस्त शॉट सिलेक्शन. आपल्यातून क्रिकेट देखना फटका शिवसेना षटकार. थँक्यू डीजे. धावसंख्या दाखल केतन आतापर्यंत येत आहेत 49 धावा. बघितलं गेलं तर समीकरण 76 धावेची गरज असताना 49 धावा धापालकावरती येत आहेत. अजूनही 27 धावेची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. पण बघितलं तर जशास तसं उत्तर आतापर्यंत दिल्या बाकलान संघाने. केतन मात्रे चेंडू दरम्यान बाकाला फेकल्या. चेंडू फक्त सन्मान दिलाय. चेंडू अपडाच मध्ये घेऊन मिस्टर फील्ड होतीये. खराब क्षेत्ररक्षण चुका करतोय मैदानावरती हा मोठा गाव संघ. कारण का भरपूर मोठा सामना आहे आणि बालू पाटील या क्षण तुम्ही जर चूक कराल चुकीला माफी नाहीये. नशिबाचा चौकार. तर 12 चेंडू तब्बल 39 धावाची भरीव कामगिरी आणि भरीव चांगली मात्र बघितली जरा भरीव योगदान मात्र दिलं. कारण का बघितलं सामना आता मात्र बॅलन्स आहे. येणारे 12 चेंडू अजूनही विचार तर 23 धावेची गरज आहे. तुम्हाला आधीच म्हणतो कारण क्रिकेटचं तुम्हाला महासंग्राम पाहायला भेटेल याच्या सुपर संडे मध्ये. कारण का दिग्गज तुम्हाला खेळाडू भेटेल. एक चॅम्पियन संघ होता मात्र स्वर्गीय रतनबा ट्रॉफीचा चॅम्पियन संघ होता आपल्याला एनएक्स मध्ये पाहायला भेटेल. निधी 11 निलजे संघ तुम्हाला पाहायला भेटेल. सातत्याने बघितलं चांगल्या प्रकारचं क्रिकेट डोंबिवली विभागातील चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला भेटतं आजच्या दिवसामध्ये. सेकंड हा चेंडू भिटकावून दिलाय. क्षेत्ररक्षक जज करतो किरण पाटील. चुकणार नाही फलंदाज बाद. हे दरम्यान किरण बाद झालाय. बिग विकेट. बाया ठाकुरली गावा मनी गो बाया मोठे गावचे गावान हो. मोठे गावांची मोठी आई दाखवली बैनाई रागानी हो. थँक्यू डीजे. तर यावेळेस अजून एक फलंदाज बाद झाला. किरण मात्र मैदानाच्या बाहेर येतोय. मात्र समीकरण अजून चेंडू शिल्लक असतील 11 आणि धावांची गरज आहे 23. मात्र यावेळेस नवीन फलंदाज गेले बालाराम गेले मैदानाच्या आतमध्ये. केतन मात्र वरती सातत्याने भरपूर लक्ष असेल. हा चेंडू डोकाला फेकलाय. दरम्यान थोडासा बॉटमनचा वापर. चेंडूची फील्ड होईल तोपर्यंत संधी अजिबात सोडणार नाहीयेत. 2 धावा कंप्लीट होत आहेत. ओव्हर थ्रो होतोय.
सातत्याने चुका करतोय मैदानावरती बघितलं तर हा मोठा गाव संघ दरम्यान 3 धावा अजून येतील. धावसंख्या दापालकावरती अजून 3 येते. 56 धावा दापालकावरती. धावसंख्या दापालकावरती आतापर्यंत इथे 56 धावा दापालकावरती. सेकंड चेंडू लिडिंग आहे. चेंडू कीपरच्या पाठी गेलाय. रक्षक गणा भोईर. तो पण धावसंख्या अजून 1 ने येते. तब्बल धावसंख्या दापालकावरती 57 धावा दापालकावरती. 76 धावेची गरज असताना आपण सामना जर बघितला गेला तर आतापर्यंत अतिशय चांगल्या प्रकारचं अजून 19 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. धावा आहेत 19. बिग फाईट सामना. सेकंड चेंडू जबरदस्त स्ट्रोक. आपल्यातून क्रिकेट सर्वात सेफ फटका सर्व बॅटने घेऊन काढला होता. दमदार स्ट्रोक. अजून एक प्लॅटेड षटकार. गिरशी खरी किरीटा परी गिरशी खरी किरीटा परी. थँक्यू डीजे. आज चेंडू 13 धावेची गरज आहे. धावसंख्या 63 धावा आणि वैयक्तिक धावा विचार जर केला तर केतनचा तर आमचे गुन्हे आम्हाला सांगतीलच. 14 चेंडू 48 धावांचा आतापर्यंत भरी योगदान दिलाय. मग कालच्या मध्ये 50 धावा पूर्ण केल्या तुषार पाटील संघाच्या. तर यावेळेस सेकंड चेंडू मिस टायमिंग शॉट आहे. महेश वेले जेल खाली. जेल सोडणार नाहीये फलंदाज बाद. बिग विकेट. कारण का तब्बल 48 धावांचं योगदान दिलं. मात्र सामना अजून बाकी आहे. कारण का सामना पूर्ण केला नाहीये. चेंडू तब्बल 48 धावांचं योगदान दिलं आणि मात्र या सामना मात्र जवळ सामना मात्र क्लोज येतोय. सामना अंतिम टप्प्यामध्ये येतोय. 6 चेंडू अजूनही 7 धावेची गरज आहे. आमचे मान्यवर नरेश जक्का उद्योजक आहे. त्यांचं शुभ आगमन झालाय. त्याच्या व्यासपीठावरती तुमचे योग्य तो सन्मान केला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून समीकरण 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी विचार जर केला तर 7 धावेची गरज आहे. 5 चेंडू 7 धावेची गरज. सेकंड चेंडू लवर पुढे होता भिडकावून दिला ऑन साईडला. सामना खुला केलाय. मोतीराम भोईरने मात्र षटकार दाखवलाय. फक्त 1 धावेची गरज आहे. वन्स अगेन हा चेंडू बघितलं गेलं तर सप्याने घेऊन गेला. सामना संपलाय. सामना जिंकल्या मैदानावरती विषय 3 चेंडू ठेवत मात्र सामना जिंकल्या मैदानावरती. केतन मात्रेचं भरीव योगदान. अभिचं भरीव योगदान. सामना संपवला मोतीरामने. सातत्याने बघितलं बालरामचं चांगलं क्रिकेट आपण बघितलं तर अतिशय आपण चांगला सामना बघितला. 76 धावांचा लक्ष्याचा पाठलाग असताना बघितलं गेलं तर सामना जिंकल्या मैदानावरती. यावेळेस वाकलन संघाने चांगला क्रिकेट हरकत नाही. तर यावेळेस मात्र मोठा गाव संघ हरकत नाहीये. चांगला क्रिकेट तुम्ही दाखवला. सातत्याने बघितलं तर एका बाजूला फलंदाजी आपण अतिशय चांगल्या प्रकारची बघितली. तर मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा असणार आहे नो डाऊट केतन मात्रे. तब्बल 48 धावांचं योगदान आपण बघितलं. 15 चेंडू 48 धावांचं योगदान. तर आपण केतनचे नक्की संपर्क साधतील बालू पाटील. पण संपर्क साधा केतन आमचे संजू भाऊ पण याच्या व्यासपीठावरती आपले शुभ असते. आपण या दरम्यान सन्मानित करू केतनला.
तर गीतन मात्र मॅन ऑफ द मॅच जबल बघितलं 48 धावांचं